सो कसे आहात सगळे, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की तुम्ही बघत असाल आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलोय, सॉरी जंजिरा किल्ल्यावर आलोय. हे बघा व्ह्यू बघा. तर आता हे बघा, हे इथे व्ह्यू खूप तुटलेला किल्ला आहे पण आयकॉनिक तर आहेच ऑफकोर्स. हा 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 हे बघा इथून इथे हे बघा वरती खूप पायवाट आहे चालायला, खूप ते टॉप आहे तिथे. चला ते बघा किती अडचणीचा रस्ता आहे. बघा गाईज, आता आम्ही आलो इथे. हे बघा हे जंजिरा किल्ल्याचं अख्खं पाणी. हे बघा हे तुरुंग आहे. आणि इथे फिश आहे त्याच्यात. सगळं तोडून ठेवलं. तर आता आम्ही बोटीने आलेलो, मग बोटीनेच जाऊ. मिळूया तुम्हाला बोटीमध्ये. हॅलो गाईज, आता आपण इथे पोर्टवर पोहोचलोय. आम्ही शिपचं नाही दाखवू शकलो कारण शिपमध्ये शूटिंग नॉट अलाउड होतं. हे बघ ही माझी आई आहे, जर तुम्हाला माहित नाही. म्हणजे बाबा आहे. हा हा हे बघा पाणी आहे, तिथे डोंगर आहे वरती आणि तिथे अजून एक दुसरा फोर्ट आहे. मावी आता इथे चालतोय. तर आता आम्ही जेवण करायला जाऊ. तुम्हाला भेटू आता हॉटेलमध्ये आम्ही. बाय. सो गाईज, आता आम्ही हॉटेलला आलो आहोत. तर आमचं जेवण तर झालं ॲक्च्युली. काय ते इथला हॉटेलचा रूल आहे की जेवताना आपण व्हिडिओ शूटिंग नाही करू शकत, नॉट अलाउड आहे. तर म्हणून आम्ही जेवल्यानंतर ते शूट करतोय. हॉटेल तर खूप चांगलं आहे. मी प्रॉन्स थाळी खाल्ली, बाबाई आणि आईने सुरमई थाळी खाल्ली, चांगली होती. चला तसं आता मजा तर येते, हवा आहे इथे हे बघा खूप खुल्ली जागा आहे. तर हे बघा जेवण खरंच तिखट होतं पण चांगलं होतं, टेस्टी. तर आता आपण साखर चला मला दाखवतो इकडे. हे बघा इथे रस्ता आहे, इथे खाली जमीन आणि याच्या खाली नाला आहे. इथे किचन आहे त्यांचं, इथे किचन आहे, ते बनवतात. तर या हॉटेलला पण प्रमोशन द्यावं लागेल. मी तुम्हाला या हॉटेलचं नाव सांगतो.
हॉटेलचं नाव आहे माऊली, माऊली हॉटेल. ठीक, हा माऊलीच हॉटेल. तर आता आपण जेवलो आहे. आता मी तुम्हाला गाडीत भेटतो. काय आता गाडीत आलेलो आहे. ते तिथे नेटवर्क नाही आहे म्हणून कॅश घ्यायला जाते. आता बिल करून आता येते आणि मग आम्ही निघू हॉटेलकडे. आम्ही जिथे आज राहणार आहोत तिथे. तसं हा, मला ते चॉकलेट घ्यायची होती. इकडचे चॉकलेट खूप फेमस आहे. डिक्कीतून घेतो. ही आहे माझी डिक्की. ओय, नॉट प्लेट नंबर. हा, ह्या बॅगेत होते चॉकलेट. काढतो चॉकलेट. हा हा हा, अबे चॉकलेट कुठे? एक सेकंड. चॉकलेट कुठे ठेवले? नाही त्याच्यात ते. काम करतो रॅपर इथेच काढून घे. ते सगळं तिथेच ठेव. नको ना एवढे चांगले, जेवढे पाहिजे तेवढेच घे ना. 2-3 घे ना. कोणतं पाहिजे तुला? मला ऑरेंज. आज फोडतो. राहू दे, घे. गोल गोल वाले चॉकलेट आहे. आम्ही निघू. कुत्रा आलं. तर आता आम्ही पोहोचल्यावर दाखवतो, नाही तर मधल्या रस्त्यावर पण दाखवतो. तोपर्यंत बघत राहा. काय आता आम्ही पोहोचलो आहे हॉटेलला. आणि हॉटेलची खास बात तिथे स्विमिंग पूल पण आहे. आता तो या हॉटेलची टूर करतो. चला. बघा, हे आहे हॉटेल. तर मी तुम्हाला सगळं दाखवतो. चला. ऊन थोडा आहे. हे आहे आपलं हॉटेल. इथे मागे आहे मेन चीज. तुम्हाला आता दाखवेल. चला. ते थोडं सामान घ्यायचं होतं. थांबा. ठीक आहे गाईज, आता मी तुम्हाला दाखवेल. हे बघा, इथे पूल आहे, स्विमिंग पूल. मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो स्विमिंग पूल कसा आहे. हॉटेल तर खूप चांगलं वाटतंय. हा आहे पूल. पूल खूप चांगला आहे. इथे जागा आहे फिरायला. मी बॅट बॉल पण आणलाय आणि एक मोठा बॉल पण आणलाय. चला, खूप मजा आहे. आता आपण इथे आलोय. चला, आता रूम भेटली आपल्याला. रूम मध्ये ना थोडं शूज काढून टाकतो. इथे जंजिरावर ओले झाले. सर रूम इथे बसायची जागा. इथे टीव्ही आहे. वॉशरूम बघू. इथे 2 रूम. हे कशाचं? ओ, हे काही दुसरंच आहे. हो, ही गॅलरी. इथे खेळू शकतो आपण 21 स्पेशली. आणि वॉशरूम बघू आपण.
आता नंतर भेटू. सो हे गाइस व्हाट यू डूइंग अभी सॉरी मैं इंट्रो क्यों दे मराठी हां. तर आता आम्ही खूप वेळानंतर सुरू केलंय परत व्लॉगिंग. हे आम्ही स्विमिंगला जाऊन आलो. आता स्विमिंग पूल खूप चांगलं होतं. स्विमिंगचा पण एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आता आम्ही बीचवर जाणार. तर तुम्हाला अख्खा बीच दाखवतो. काशीद बीचवर जाणार आहे. काशीद बीच अख्खा दाखवतो तुम्हाला. आता आम्ही रूमवर आहे. आम्ही जाणार आहे. सो आम्ही तिथे रील पण बनवणार आहे. हां आणि मग आल्यावर तुम्हाला भेटतोच. आणि बीचवर पण तुम्हाला थोडं व्लॉगिंग करतो. सो आता आम्ही निघतोय. मग बीचवर भेटू. चला. हॅलो गाईज, आता झाली आहे सकाळ. मी रेडी पण झालं. आता मला निघायचं आहे. ते मी पूलचं नाही दाखवू शकलो कारण खूप घाईमध्ये होतो. तसं तुम्ही काल पूल बघितलेलाच होता. तसाच होता. आम्ही लाईफ जॅकेट घालून गेलेलो मध्ये. मग आता आम्ही निघतोय. आता तुम्हाला गाडीत भेटू. आणि तुम्हाला मिसिंग लिंक पण दाखवायचं होतं. ते नव्हतं दाखवलं. जाता जाता तुम्हाला मिसिंग लिंक दाखवतो. ब्रिज. नमस्कार. तर आम्ही निघालेलो. रस्त्यात खूप जुनं मंदिर आहे 1700 वर्षांपूर्वीचं. तिथे थांबलेलो. मूर्ती खूप चांगली होती. तर आता आपण गाडीत जाऊ. समोर अजून एक मंदिर आहे. तिथे पण जाऊ आपण. चला. हे तसं 16व्या शतकाचं सगळ्यात जुनं पेशवेकालीन मंदिर आहे. तर खूप स्पेशल मंदिर होतं हे. तर आपण मंदिरात आलो आहे. मधून नाही दाखवू शकत मी म्हणून बाहेरून दाखवतो. तिथे मूर्ती आहे तिथे. तर इथे मूर्ती आहे. दर्शन घेऊन घ्या. ठीक आहे. आता आपण गाडीत भेटू. तर काय आता आपण गाडीत आलो आहे. आपण चाललो आहे नाही. आपण रोहा नागोठी मार्गे आपण मिसिंग लिंकला लागणार आहोत. मिसिंग लिंक दाखवतो. आता आपण आलो आहे गाडीत. आता आपण चाललोय मिसिंग लिंकला. तुम्हाला मिसिंग लिंकला दाखवतो. सो गाईज, आता आपण आलोय जेवायला. खूप लेट केलं आम्ही जेवायला. तर 3:30 वाजले. तर आता खूप लेट आहे. आम्ही आता आलोय जेवायला इथे. तर आता आम्ही ऑर्डर देऊ. सगळ्यांना भूक लागली. आता ऑर्डर देऊ आम्ही. मग आता मिसिंग लिंक थोडं दूर आहे म्हणून आम्ही जेवण करू. मग मिसिंग लिंक दाखवू. हे मिसिंग लिंक गेलं नाही गेलं. तर आता थाळी दाखवतो. नमस्कार. आता आपण गाडीत आहोत. मी व्हिडिओ याच्यासाठी परत सुरू केला कारण आता मिसिंग लिंक येणार आहे. तर आता मिसिंग लिंक खूप मजा येणार आहे. मिसिंग लिंक पाहायला खूप चांगलं आहे कारण मी येताना पाहिलंय. तुम्हाला आता जाताना दाखवतोय. आता मी सनरूफवर उभा राहील आणि मग तुम्हाला दिसेल किती मोठं आहे ते. आणि जे मिसिंग लिंकचं टनल आहे ते तर खूप मोठं आहे. काहीतरी वाटतं 4-5 किलोमीटरचं आहे. तर आता आपण बघू. त्याच्या पहिले एक ब्रिज येईल तर आपण ब्रिज बघू. आता स्पीड लिमिट आता ह्या कारसाठी 4 व्हीलरसाठी 100 किलोमीटर आहे आणि बससाठी 80 किलोमीटर आहे. तर चला आता मजा येणार आहे.
1 किलोमीटर वरती आपलं मिसिंग लिंक येणार आहे. तर तुम्ही इथून बघू शकता, वाटत नाही थोडं पुढे गेल्यावर बघू. आता हे बघा, इथे जे आहे ना, तुम्हाला दिसत नसेल पण रोडच्या ह्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला हे मोठे व्हेकल्स आहे. तर आता दाखवू नाही शकत, खूप ऊन आहे. मग ते त्यांच्यासाठी एक सेपरेट रोड आहे, लेन रोड आहे तो. मग आता आम्ही दुसऱ्या रोडवर चाललोय. मिसिंग लिंक तुम्हाला दिसेल. बाबांना काहीतरी बोलायचंय आपल्या बाबाशी. मला असं वाटतं श्रेयस की तू मध्ये मध्ये ना फ्रंट कॅमेरा चालू करू शकतो किंवा बॅक कॅमेरा चालू करू शकतो. ज्या प्रेक्षकांना दाखवायचं असेल त्यावेळी पुढे बघ तू सांग ना. नको श्री बाबाला तू चालू जातो. हा. मिसिंग लिंक येते. तर मिसिंग लिंक आता येते समोरची टनल पर. अच्छा, पहिले टनल आली आहे. सो गाईज, आता तुम्ही तो टनल बघितलाय. आता मी तुम्हाला परत दाखवतो, मधून दाखवतो यावेळेस. चला, इथून दिसेलच तुम्हाला. खूप मोठा आहे. एक टनेल आहे, नंतर ब्रिज आहे, मग परत मोठा टनेल आहे. असं सांग. हा टनल आहे, छोटा आहे. समोर हा छोटा आहे, समोर ब्रिज आहे आणि त्याच्या पुढे मोठा टनल. खूप इथे 4 लेनचा टनल आहे. खूप जगातलं सगळ्यात मोठं, जगातला सगळ्यात वाईडेस्ट टनल आहे. माझे सगळे फोन चालले वाया. अरे अरे, जा तिकडे. सडक्या माझ्या डोळ्यात मोठा ओके. गाडी पण ही डिफेंडर गाडी, गाडी पण मस्त भारी आहे. महिंद्रा डिफेंडर. बघा गाडी पण कशा काय डोळे काढू का? छान आहे. एक नंबर करणार आहे. नेव्ही ब्लू कलर आहे. आमची आई थोडी खूप मजाकी आहे, म्हणून थोडं तिला इग्नोर करा. अपघात कसा मिळाला? नाही ना. हे बघा, ब्रिज येतोय. तेरे तरफे हात फेरा. कसं मिळालं? नमो नमो जी शंकर, भोलेनाथ शंकर. तुम्ही ब्रिज बघू शकता, खूप मोठा आहे. बापरे, हे लाईटिंगच्या किती मोठा ब्रिज आहे. पॅरिस आल्यासारखं वाटतंय आम्हाला. मिसिंग लिंक बेस्ट आहे. तुम्ही येऊन बघा, एक्सपिरियन्स शेअर करा. खूप चांगला आहे. सो इट्स टू गुड हिअर. आता टनल येतो. हा सगळ्यात मोठा टनल आहे आणि बघा तुम्ही, दिस इज टू गुड. व्हिडिओ शूटिंग मध्ये एवढं चांगलं दिसत नसेल, बंद झालेलं, बंद करा आता. पण Continue करतो. पण आता तुम्ही प्रत्यक्षात येऊन पहा. 4 लेन आहे इथे, कधी तुम्हाला ट्रॅफिक दिसणार नाही. आता थोडा बाबांश्रीचा आपण इंटरव्ह्यू घेऊ. नको रे बाबा. आई खूप ट्रकी आहे सडा. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे हा ब्रिज कसा आहे तुमच्या याच्यामध्ये? हा जो टनेल आहे हा जवळपास 10 ते 12 किलोमीटरचा एक मोठा टनेल आहे. मला वाटतं लॉंगेस्ट टनल मध्ये जरी ह्याला नाही केलं तरी हा भारतातला सगळ्यात मोठा टनेल ह्यासाठी म्हटला जाईल, कारण रुंदी आणि लांबी सगळ्यात जास्त असलेला असा एकमेव टनेल आहे हा. आणि ह्या टनेलचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या टनेलच्या वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती एक मोठा तलाव आहे लोणावळ्याचा. लोणावळा आणि खंडाळा ही जी दोन्ही जे मोठी शहरं आहेत की जिथे प्रचंड पूर्वी घाट होता आणि जिथून ट्रॅव्हल टाइम जवळपास अर्धा ते पाऊण तास होता आणि ट्रॅफिक खूप असायचं. बरेचदा लोक 2-2, 3-3 तास तिथे ट्रॅफिकमध्ये अडकून पडायचे. पण ह्या कनेक्टिंग लिंकमुळे तो प्रवास फक्त 8 मिनिटांवर येऊन थांबलेला आहे. आता पुढच्या 7 किलोमीटरला आपण एक्झिट करणार आहोत. मी 77.2 ला हे चालू केलं होतं माझं रिडिंग, किलोमीटर रिडिंग. आपण बघूया, ज्यावेळी संपेल त्यावेळी ऑटोमॅटिकलीच आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ओके. तर बाबाजींनी आपलं हे मत सांगितलं आहे. तर तुम्हाला खूप आवडेल जर तुम्ही इथे आलात तर.
बघा ते बाजूला लाईट्स आहे आणि मध्ये मध्ये इथे SOS चे आहे प्रत्येक 100 मीटरला. इथे जर तुम्ही फोन कॉल केला तर लगेच पोलीस येईल नाही तर हेल्प येईल. क्रूज कंट्रोलवर टाकले मॅडम याला. क्रूज मी गाडी आता क्रूज कंट्रोलवर टाकलेली आहे 79च्या स्पीडला. 79 इथे 80चं स्पीड अलाउड आहे. किलोमीटरला 100चा स्पीड आणि आला. समोर बघू शकता बस सुद्धा दिसते. ऍक्च्युली बसेसला अलाउड नाहीये पण मला वाटतं एसटीच्या बसेसला अलाउड केलेलं असावं म्हणूनच एक बस जाताना दिसते आहे. आणि यापुढे कदाचित मला वाटतं एसटीच्या बसला तर प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला सुद्धा अलाउ करतील ते नाही असं करायला वाटतंय. पाहिजे actually. पण मातोश्रींचं म्हणणं असं आहे की नाही केलं इकडे गेले पाहिजे. आणा. आता आपण मातोश्रींचा इंटरव्ह्यू घेऊ. मातोश्री इकडे बघावे. तुम्हाला काय वाटतं मिसिंग लिंक कसं आहे, काय एक्सपिरियन्स? मिसिंग लिंक तर इथे पहिले बघू. मी तुम्हाला म्हणेल की मिसिंग लिंक हे पूर्वी नाव होतं त्याचं की जोपर्यंत तो तयार नव्हता झालेला. आता आपण त्याचं नाव जरा चेंज करूया. याचं नाव आपण मिसिंग लिंकच्या ऐवजी आपण कनेक्टिंग लिंक असं बोलूया. जेणेकरून आता Connecting. मुंबई पुणे जो आपला प्रवास आहे तो अगदी आपला सुखकर झालेला आहे. आपला टायमिंग त्याच्यामध्ये खूप वाचतो आहे. आणि बरेचसे लोक असं म्हणायचे की अरे खूप ट्रॅफिक लागते लोणावळा खंडाळ्याला. पण ह्या ब्रिजमुळे आता हा Bridge? प्रवास बोगदा. खूप 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 इझी झालेला आहे. फक्त इथल्या आपल्या लोकांनी जरा व्यवस्थित कार्स चालवल्या पाहिजे जेणेकरून इथे आपल्याला काही डिस्टर्बन्स येणार नाही पुढे. सो गाईज आता आपण घरी आलो आहे. ओव्हरऑल प्रवास तर खूप चांगला झालेला. ॲक्च्युली खूप मजा आली. खूप थकलं आता. जेवण केलं आता. तुम्हाला अजून असेच व्लॉग बनवत राहू आम्ही कुठे गेलो तर. तसं ओव्हरऑल खूप मजा आली. थँक्यू. आता मॅच चालू आहे मुंबई इंडियन्स वर्सेस RCB. ठीक आहे चला आता तुम्हाला भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही करा आपलं लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्लीज डू कमेंट. सो बाय गाईज.